बुल्ढाना जिले के संग्रामपुर तहसील के रुधाना गांव में एक छात्रा की बिजली के पोल के स्पर्श के दौरान करंट लगने से मौत हो गई। इस घटना के बाद ग्रामीणों ने महावितरण के कर्मचारियों पर लापरवाही का आरोप लगाते हुए शव के साथ महावितरण कार्यालय पर प्रदर्शन किया, जिससे तनावपूर्ण माहौल हो गया था। बुल्ढाना जिले के संग्रामपुर तहसील के रुधाना गांव में 16 वर्षीय कोमल विश्वनाथ पाहुरकर की बिजली के खंभे को छूने से शॉक लगने से मृत्यु हो गई। हालांकि महावितरण के किसी भी कर्मचारी या अधिकारी के मौके पर नहीं पहुंचने से नाराज ग्रामीण और परिजन शव को संग्रामपुर स्थित महावितरण के कार्यालय में ले आए। 4 घंटे बीतने के बाद भी देर रात तक वरिष्ठ अधिकारियों के नहीं पहुंचने पर नागरिकों ने जमकर हंगामा किया। कार्यालय के सामने नागरिकों की भीड़ जमा हो गई, जिसके बाद पुलिस का तगड़ा बंदोबस्त लगाया गया। या ठिकाणी आलेला आहे सर्व या मतदारसंघाचा आमदार सुद्धा या ठिकाणी आलेला नाही आतापर्यंत। आमदार या ठिकाणी आलेला नाहीये। फोनवर सुद्धा चर्चा इथे आमदार संग्रामपूर तालुक्यातल्या रुधाना गावातील एका 16 वर्षीय मुलीचा विद्युत खांबाला शॉक लागून मृत्यू झालेला आहे। ही घटना निव्वळ आणि निव्वळ महावितरणच्या गलथान कारभारामुळे झालेली आहे। जे अधिकारी कर्मचारी यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्या मुलीचा मृतदेह घेऊन गावकरी आणि नातेवाईक महावितरणच्या कार्यालयात बसलेले आहेत, परंतु एकही जबाबदार महावितरणचा अधिकारी अजून त्या ठिकाणी जाऊन चर्चा करायला तयार नाही आणि त्या कुटुंबाशी बोलायला तयार नाही। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। अनेक ठिकाणी तार लोंबकळलेले असतात, अनेक ठिकाणी पोल पडलेले असतात, परंतु तक्रारी करून सुद्धा हे महावितरणचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन ते पोल किंवा तार नीट करून देत नाही। अशीच घटना 3 दिवसापूर्वी मोताळा तालुक्यात सुद्धा घडलेली आहे। वारंवार अशा घटना घडत आहेत। महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे या घटना घडत आहेत। जी 16 वर्षाची मुलगी आता रुधाना गावामध्ये संग्रामपूर तालुक्यात मृत्यू तिचा झालेला आहे। तिच्या घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा।